तर आज आपण बनवूया टेस्टी आणि मसालेदार असा पास्ता। तर इथे मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। त्यामध्ये 1 चमचा किंवा चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि 2 कप मी इथे पास्ता घेतलेला आहे। 1 चमचा मी यामध्ये तेल घालत आहे, म्हणजे चांगल्या पद्धतीने आपला जो पास्ता आहे तो बॉईल होईल। तर आपल्याला जवळ-जवळ 15 मिनिटे पास्ता चांगल्या प्रकारे मध्यम आचेवरती कुक करून घ्यायचा आहे। त्यानंतर एका पॅनमध्ये 3 चमचे तेल घातलेलं आहे। त्यामध्ये 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक कापून घातलेले आहेत, 2 बारीक कापलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत आणि हाय फ्लेमवरतीच आपल्याला कांदा आणि हिरवी मिरची फ्राय करून घ्यायची। त्यानंतर मी इथे गाजर आणि शिमला मिरची बारीक कापून घातलेली आहे। हाय फ्लेमवरतीच आपल्याला ते शिजवायचं आहे। त्याआधी आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे आणि अर्धा चमचा काळी मिरी पूड घालायची आहे। त्यानंतर 1 चमचा मी इथे काश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे। त्याने रंग खूप छान येतो आणि तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीच्या भाज्या घालू शकता। त्यानंतर मी इथे 6 चमचे पास्ता सॉस घेतलेला आहे। जर तुम्ही 1 कप पास्ता बनवत आहात त्यासाठी 3 चमचे पास्ता सॉस पुरेसा असतो। तर 6 चमचे आपण यामध्ये घातलेला आहे आणि आता मिक्स करून घेऊया। त्यानंतर बॉईल केलेला पास्ता आपल्याला यामध्ये घालायचा आहे। तर पास्ता आपल्याला चांगल्या प्रकारे कुक करून घ्यायचा आहे सुरुवातीला आणि मग आपल्याला जास्त याला कुक करायची आवश्यकता नसते। तर या सॉसमध्ये आपल्याला पास्ता जो आहे तो मिक्स करून घ्यायचा आहे। त्यानंतर याला क्रीमी फ्लेवर येण्यासाठी मी यामध्ये घालते अर्धा कप दूध आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मी यामध्ये अर्धा कप पाणी घालत आहे। तर तुम्ही पूर्ण जर दूध घालायचं आहे तुम्हाला तर तुम्ही 1 कप दूध घालू शकता किंवा दूध न घालता तुम्ही 1 कप पाणीसुद्धा यामध्ये घालू शकता। झाकून 10 मिनिटे आपल्याला हा पास्ता कुक करून घ्यायचा आहे। त्यानंतर मी यामध्ये एक्स्ट्रा अजून टेस्ट वाढवण्यासाठी यामध्ये घालते चीज। हे ऑप्शनल आहे, जर तुम्हाला नाही घालायची आहे तर तुम्ही नाही घालू शकता, परंतु चीज घातल्याने याला खूप मस्त अशी चव येते आणि खूप चीजी आणि क्रीमी असा हा पास्ता बनतो आणि तुम्ही पाहू शकता झटपट पद्धतीने मी यावरती ऑरिगॅनो घातलेला आहे आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा। अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच सोप्या आणि टेस्टी रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हीसुद्धा हा पास्ता नक्की बनवून पहा। पुन्हा भेटूया अशाच एका छान सोप्या रेसिपीसोबत। तोपर्यंत छान राहा, छान खा, काळजी घ्या। जय हिंद, जय महाराष्ट्र।